नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजची रेसिपी आहे चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीची शेवगा मसाला करी। बनवायलाही अगदी सोपी व चवीलाही अप्रतिम लागते। शेवग्याची पानं व शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे असतात। अशी ही शेवगा मसाला करी कशी बनवायची त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। येथे मी शेवग्याच्या शेंगांची साल काढून मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे 2 ते 3 बटाट्यांचे देखील उभे काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला बटाटे आवडत नसतील तर नाही वापरले तरी चालतील। भाज्या स्वच्छ धुतल्यानंतर त्यात 1 ग्लास पाणी व अर्धा चमचा मीठ घालून 10 मिनिटांसाठी हे उकडून घ्यायचे आहेत। मसाला बनवण्यासाठी येथे मी वाळलेले खोबरे व फुटाण्याची डाळ छान भाजून घेतलेली आहे। वाटीभर कोथिंबीर, 2 इंच आलं, 10-12 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या व 4 मोठे कांदे चांगले भाजून घेतलेले आहेत। कांदा, खोबरं व फुटाण्याची डाळ तव्यावर तेल टाकून छान भाजून घेतलेले आहे। सर्व मिश्रण पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचे आहे। कढईतील तेल तापल्यानंतर त्यात जिरे, मोहरी व हिंग टाकून वाटलेला सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाल्यांमध्ये 2 चमचे घरगुती काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर व अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे। हा सर्व मसाला आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी मध्यम गॅसवर चांगला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे। मसाला छान परतला गेला तरच त्या भाजीची चव छान लागते। माझ्या चॅनलवर अशाच चमचमीत, झणझणीत व पौष्टिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यामुळे चॅनलला एक वेळ अवश्य भेट द्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून या मसाल्यामध्ये टाकून घेतले आहे। 5 ते 6 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटायला लागले आहे। या मसाल्यात आता उकडवलेल्या शेवग्याच्या शेंगा व बटाटे टाकून घेऊ। बटाटे व शेवग्याच्या शेंगा 80% उकडून घेतलेल्या आहेत। सर्व मिश्रण व्यवस्थित हलवल्यानंतर यात आता गरम पाणी टाकायचे। भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता। भाजीचे हे सर्व प्रमाण मी 4 व्यक्तींना पुरेल एवढे दिलेले आहे। गॅसची फ्लेम आता मोठी करून भाजीला छान उकळी येऊन द्यायची आहे। या भाजीत आता चवीनुसार मीठ घालू। भाजीला छान उकळी आल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा व यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचे आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान शिजलेली आहे। भाजीला छान रंगही आलेला आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटले ना, तर मग तुम्ही देखील ही रेसिपी करून बघा। भाजीमधील शेंगा व बटाटा छान शिजलेला आहे। तुमच्याकडे शेवग्याच्या शेंगांना काय म्हणतात हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा। तयार झाली आहे आपली गावरान पद्धतीची शेवगा मसाला करी। गरम गरम करी तुम्ही भात, भाकरी, पोळी यासोबत खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। अशाच चमचमीत, झणझणीत व पौष्टिक रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।